नागपुरातील हल्ला सुनियोजित पॅटर्न दिसतोय। पेट्रोल बॉम्ब कुठून आले हे षडयंत्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संशय व्यक्त। गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हिंदू खतरे में कसा। नागपुरातील कट पूर्वनियोजित होता तर गृह खातं झोपा काढत होतं का, उद्धव ठाकरेंचा निशाणा। फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीप छाटली। औरंगजेब कुठे, फडणवीस कुठे, माफी मागा, शिंदेंकडून सपकाळांचा खरपूस समाचार। फडणवीसांची नाही तर त्यांच्या कारभाराची औरंगजेबाशी तुलना केली। ही व्यक्तिगत टीका नाही, माफी मागणार नाही, हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यावर ठाम। नागपुरात भडकलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांचा रूट मार्च। चिटणीस पार्कमधून रूट मार्चला सुरुवात। शहरात एकूण 11 ठिकाणी संचारबंदी लागू। आतापर्यंत 47 जणांना अटक। नागपुरातील राडा पूर्वनियोजित कट, पोलिसांना मारहाण सहन करणार नाही, पाकिस्तानातील अब्बा आठवेल अशी कारवाई करू, मंत्री नितेश राणे आक्रमक। छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली, पण औरंगजेबाच्या कबरीबाबत काहींना आता जाग आली। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून राज ठाकरेंचा भाजपला टोला। मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते। ओडिशातील गिरिजा बाबांनी मला सांगितलं। भाजप खासदार प्रदीप पुरोहित लोकसभेमध्ये बरळले, नव्या वादाची शक्यता। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार, विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी। कोर्टाने जरी निकाल दिला तरी तयारीसाठी 100 दिवसांचा कालावधी लागणार। मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार। बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निर्णय। घटनेतील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची निवडणूक आयोगाची माहिती।